तर मग रांधाचा पाटील छाटला, आदिलशाही संतापली. तोरणा जिंकला, आदिलशाही संतापली. आता वीरबाजी पासलकर त्या काळचे एक सरदार होते, मोठे सरदार होते. ते सरदार थेट शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. पण त्या ठिकाणी जावडीचे चंद्रराव मोरे होते, सरदार होते. आता हे सरदार मात्र शिवाजी महाराजांना येऊन मिळायला तयार नव्हते. आता त्यांनी सांगितलं, अरे कशाला जी उजरीगिरी करतोय, आदिलशाहीची, निजामशाहीची, कुतुबशाहीची, तर स्वतःचं राज्य निर्माण करू. ते म्हणजे माझं राज्य नाही, ते म्हणजे तुझं राज्य नाही, तर ते प्रत्येकाचं राज्य. म्हणून आज आपण शिवाजी महाराजांच्या नावाने जेवढे किल्ले आहे त्या किल्ल्यावर नाव काय पाहतो, तर सिंहगड, प्रतापगड, राजगड, रायगड. कुठेतरी पाहिला का हो छत्रपती शिवाजी महाराज गड? कुठेतरी पाहिला का हो महासाहेब जिजाऊगड? कुठेतरी पाहिला का हो छत्रपती संभाजीराजेगड? नाही, हे राज्य होतं स्वराज्य. आणि मग जावडीचे चंद्रराव मोरेंना सांगतात, हे स्वराज्यात आला तर तुला एक चांगल्या पद्धतीने स्वतःच्या जातीसाठी, स्वतःच्या भीमतीसाठी, स्वतःच्या मातीसाठी लढता येणार. कशाला माने झुकवतोय? आणि मग अशा वेळेस जावडीचा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार नव्हता. अशा वेळेस काय केलं शिवाजी महाराजांनी? त्याला नीट समजवलं, समजत नव्हता. शिवाजी महाराजांनी जावडीवर हल्ला केला आणि जावडीच्या ताब्यात असताना 1656 साली रायगड महाराजांनी घेतला. आता महाराजांनी रायगड घेतला. हा रायगड म्हणजे प्रचंड मोठा, धाड दिप्पट रायगड प्रचंड मोठा आहे. आणि या रायगड शिवाजी महाराजांनी जसा ताब्यात घेतला, अख्खा जावडी प्रांत शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. आदिलशाही संतापली. काय चालू आहे? आमचा तोरणा घेतला, आमचा तो जावडीचा मोरे कापला, आमचा रांजगावचा पाटील बाबा गुजर छाटला, अख्खा जावडी प्रांत आपल्या ताब्यात घेतला. काय चालू आहे शहाजीच्या पोराचं? आणि मग आदिलशाही संतापली. आदिलशाहीने दरबार भरवला, आता सोडायचं नाही. आणि मग आदिलशाहीच्या दरबारामध्ये सरदार आहे, मनसबदार आहेत, अनेक मोठे मातब्बर सरदार आहेत. आणि त्या काळात आदिलशाहीची आई बड़ी बेगम म्हणते, हाय कोई माई कलाम मेरे दरबार में जो शिवाजी का हिसाब चुकता कर सके. आणि तशा वेळेस कोणीच मला वर्त करत नाही. पण एक जण उठतो. का उठतो? तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या काकाला आधीच खतम केलं होतं. त्यांनी जिजाऊंच्या वडिलांना लखोजी राजेंना आधीच कैदेत टाकलं होतं. म्हणून आता लक्षात आलं, याचा काकाही आपण मारला, याचा मामाजी आपण मारला, याला कैद केलं, हा काय चीज आहे. म्हणून अफजल खान उठून उभा राहतो आणि तो विडा उचलतो आणि थेट महाराष्ट्राच्या दिशेने चाल करून येतो. आता महाराष्ट्राच्या दिशेने जसा चाल करून येतो, देवळं उद्ध्वस्त करतो, मंदिरं लुटतो, अनेक आया बहिणीचे आबरू लुटतो, जे दिसेल त्याला छाटतो, जे दिसेल ते बर्बाद करतो. असा सगळा महाराष्ट्राचा भकास कंगाल करत अफजल खान या ठिकाणी महाराष्ट्रावर चाल करून येतोय. आता हा का करतो याचंही उत्तर घेणं फार गरजेचं आहे. तो धार्मिक छळ व्हावं यासाठी करतो. पण शिवाजी महाराजांना, या रयतेला आपण जर असं छळलं तर ही रयत रस्त्यावर येईल. आणि यांना वाचवण्यासाठी असं नव्हतं, गनिमी काळाचा वापर केला. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजल खानाला बोलवलं, छावणी टाकली, छावणीची भेट ठरली 12 वाजताची. आणि मग सय्यद बंडा हे अफजल खानासोबत आहे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानासोबत आहे. शिवाजी महाराजांनी घेतलं जीवा महाल सोबत, शिवाजी महाराजांनी घेतलं संभाजी गावजी कोंढारकर सोबत, शिवाजी महाराजांनी घेतलं तो नेवापूर गावचा शिवाजी काशीद. आणि या सगळ्या धुरंधर मावळ्यांना घेऊन तो शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जातोय. आता अफजल खानाच्या भेटीला शिवाजी महाराज जातोय, अफजल खानाच्या भेटीला माझा राजा जातोय. परिस्थिती काय आहे? तर माझा सर्जा संभाजीची आई म्हणजे शिवाजी महाराजांची पत्नी, शिवाजी महाराजांची पत्नी 2 महिन्यापूर्वी निधन पावली आहे राजगडावर. आता स्वतःची बायको मेलेली आहे, स्वतःचा 2 वर्षाचा पोरगा आहे. आणि हा माणूस त्या ठिकाणी अफजल खानासोबत लढायला जातोय. किती मोठं धैर्य, किती मोठं सामर्थ्य. आणि मग 10 नोव्हेंबर 1659 चा दिवस निघाला. नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी भेटायला बोलवलं. आणि मग शिवाजी महाराज आणि अफजल खान त्या ठिकाणी भेटीसाठी एकत्र आले. आता भेटीसाठी एकत्र आले, आता काय झालं तर अफजल खानाने काय केलं तर शिवाजी महाराजांना, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ हे बोलले. आणि आओ शिवाजी असे गळे मिटल्यानंतर काय केलं तर मग मागून कट्ट्याचा वार केला. शिवाजी महाराजांच्या अंगात चिलखत होतं. आता ह्या चिलखत शिवाजी महाराजांचा बिचवा होतं, वाघनक होते. वाघनकाचा हल्ला डायरेक्ट खानाच्या पोटात टाकला, खानाचे आतडे बाहेर काढले. खान म्हणाला, या अल्लाह दगा दगा तोबा तोबा, शिवाजीने मेरे को खतम किया. आणि खान तिथंच पडला. आता जसा खान पडला
तसा शिवाजी महाराजांचं मुंडकं छाटायला कोण आला होता? सय्यद बंडा आला होता. सय्यद बंडा महाराजाच्या मस्तकावर वार करणार आणि महाराजांचं मस्तक एका मिनिटात कापणार. तेवढाच मात्र माझ्या जीवा महालाने त्याचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास साक्षीदार झाला. होते जिवाजी, होता जीवा, होते जिवाजी, म्हणून वाचला शिवा, वाचले शिवाजी. म्हणजे जिवाजी होते म्हणून शिवाजी वाचले. असे एक ना अनेक प्रसंग आहे. त्या काळचे मावळे शिवाजी महाराजांचे लढायला नाही शिवाजी महाराजांसाठी तर मरायला तयार झाले होते.